आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। बघा, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून या 12 जिल्ह्यामधील 40 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता 2000 रुपये आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीचं बटन दाबून पीएम किसान योजनेचा 23 हप्ता 2000 रुपयाप्रमाणे जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने 93 लाख शेतकरी बांधवांची नमोच्या नव्या हप्त्याचे आणि पीएम किसानच्या 23 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे शेतकरी बांधवांना पीएमच्या 23 हप्त्याचे आणि नमोच्या नव्या हप्त्याची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, शेतकरी बांधवांनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमा तर अशा प्रकारच्या बातम्या फिरत होत्या, परंतु अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे। कारण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमोचा नवा हप्ता आणि भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसानचा 23 हप्ता जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्याचे आणि पीएम किसानच्या 23 हप्त्याचे वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, शेतकरी बांधवांनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमा होतील, अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या, परंतु अशा सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे। कारण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा होत आहेत आणि शेतकरी बांधवांनो, तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला नमोच्या नव्या हप्त्याची आणि पीएमच्या 23 हप्त्याची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा, शेतकरी बांधवांनो, आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात की नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23 हप्ता ज्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि 10 बँकेमध्ये जमा केला जात आहे, तर ते 12 जिल्हे आणि 10 बँका कोणकोणत्या आहेत? कारण शेतकरी बांधवांनो, जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल आणि तुमचं बँक खातं या 10 बँकेच्या यादीमध्ये असेल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तुम्हाला यापुढे बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, शेतकरी बांधवांनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होते, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासत नाही। कारण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये नमोचा नवा हप्ता जमा केला जात आहे आणि आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसानचा 23 हप्ता जमा केला जात आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, आता सध्याच्या स्थितीला उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत, आता लवकरच पेरणी सुद्धा सुरू होणार आहे। तर या पेरणीच्या दिवसांमध्ये शेतकरी बांधवांकडे पैसे नसतात, शेतकरी बांधवांच्या खिशावरती मोठ्या प्रमाणामध्ये ताण येत असतो, त्यामुळे शेतकरी बांधव या दिवसांमध्ये सावकारांकडून कर्ज काढत असतात, बँकांकडून कर्ज घेत असतात, मग शेतकरी बांधव कर्जबाजारी होत असतात। यामुळे सरकारच्या माध्यमातून आतापासून कोणत्याही शेतकरी बांधवांना कर्ज बाजारी होण्याची गरज भासणार नाही। कारण सरकारच्या माध्यमातून तुम्हाला पेरणीच्या उद्दिष्टाने हे पैसे जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा, शेतकरी बांधवांना सविस्तर पद्धतीने आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी नमोच्या नव्या हप्त्याचे आणि पीएमच्या 23 हप्त्याचे पैसे जमा केले जात आहेत, कोणकोणत्या शेतकरी बांधवांची कशा पद्धतीने प्रतीक्षा संपवण्यात येत आहे, याचीच माहिती आपण संपूर्ण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, शेतकरी बांधवांनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या भरपूर चर्चा झालेल्या होत्या, परंतु अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे, अशा सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे। कारण मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र
नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांना सविस्तर पद्धतीने आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी पाहत आहोत, परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांना तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का? राज्यातील ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची 3 कामे केलेली असतील तर त्यांच्याच खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि PM किसान योजनेच्या 23 हप्त्याचे 2000 रुपये, तर अशा पद्धतीने दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा केले जात आहेत आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि बँकांची यादी पाहत आहोत, परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांना तुम्हाला दिलासा देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे। तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होते, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासत नाही, कारण मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा शेतकरी बांधवांना सविस्तर पद्धतीने आपण जिल्हे आणि बँकांची यादी पाहत आहोत, परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांना महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का? कारण जर तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली असेल तरच तुम्हाला दिलासा देण्याचं काम केलं जात आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे, परंतु जर तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली नसतील तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा शेतकरी बांधवांना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या, परंतु सर्व चर्चांना ब्रेक लागलेला आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने ज्या 12 जिल्ह्यांमध्ये नमोच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि PM किसानच्या 23 हप्त्याचे 2000 रुपये असे दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये जमा केले जात आहेत, तर ते सविस्तर पद्धतीने आपण जिल्हे आणि बँका पाहत आहोत। सविस्तर पद्धतीने तुम्ही जिल्हे आणि बँका पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला नमोच्या 9व्या हप्त्याचे आणि PM किसानच्या 23 हप्त्याची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा शेतकरी बांधवांना वेळ न घालवता आपण सविस्तर जिल्हे आणि बँका पाहणार आहोत, परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का हे पाहणं गरजेचं आहे, कारण राज्यातील ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत त्या शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे आणि त्यांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांना आता आपण वेळ न घालवता जिल्हे आणि बँका पाहणार आहोत, परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि भारताचे पंतप्रधान यांच्या माध्यमातून 4 पात्रता लावण्यात आलेल्या आहेत। राज्यातील आणि देशातील जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये नमोच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि PM किसानच्या 23 हप्त्याचे 2000 रुपये, तर अशा पद्धतीने हे 4000 रुपये त्यांना सोडले जात आहेत आणि त्या शेतकरी बांधवांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे, परंतु जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये बसत नसतील तर त्यांना नमोच्या 9व्या हप्त्याचे आणि PM किसानच्या 23 हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत। त्या शेतकरी बांधवांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांना सविस्तर पद्धतीने आपण जिल्हे आणि बँका पाहणार आहोत, परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांना महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का हे तुम्ही सविस्तर पद्धतीने पहा, कारण राज्यातील ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत, परंतु ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची 3 कामे केलेली नसतील तर त्यांना हे पैसे सोडले जात नाहीत। त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर एकंदरीत आपण ही 3 कामे कोणकोणती आहेत त्याचीच माहिती आता आपण पाहत आहोत, कारण तुम्ही 3 कामे केलेली असतील तरच तुम्हाला पैसे सोडले जात आहेत, परंतु ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची 3 कामे केलेली नाहीत तर त्यांना हे पैसे सोडले जात नाहीत आणि त्यांची प्रतीक्षा संपवण्यात येत नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांनो सविस्तर
सविस्तर पद्धतीने आपण जिल्हे आणि बँका पाहणार आहोत। परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांना महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का हे तुम्ही सविस्तर पद्धतीने पाहायची आहे। तर ही 3 कामे कोणकोणती आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगत आहे। परंतु ही 3 कामे पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील आणि देशातील सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। परंतु शेतकरी बांधवांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकरी बांधवांना नमोचा नवा हप्ता आणि पीएमचा 23 हप्ता मिळणार नाही। जे शेतकरी बांधव गरजू असतील, जे शेतकरी बांधव खरोखर नमो योजनेचे लाभार्थी असतील, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असतील तर त्यांनाच हे पैसे मिळत राहतील। परंतु जे शेतकरी बांधव गरजू नसतील, नियमांमध्ये अटी शर्तींमध्ये आणि पात्रतांमध्ये बसत नसतील तर त्यांना हे पैसे मिळत राहणार नाही। त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांना सविस्तर पद्धतीने आपण जिल्हे आणि बँका पाहणार आहोत। परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 4 पात्रतेमध्ये जे शेतकरी बांधव बसत आहेत त्या शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। त्या शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी या ठिकाणी या पात्रतांमध्ये बसत नसतील, नियमांमध्ये बसत नसतील तर त्यांना हे पैसे मिळणार नाहीत। त्या शेतकरी बांधवांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर आता आपण सविस्तर पद्धतीने पात्रता पाहत आहोत। आता या पात्रता कोणकोणत्या आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे। जर तुम्ही खरोखर पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। परंतु पात्रतेमध्ये तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला हे पैसे मिळत राहणार नाहीत। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता आणि पीएम किसानचा 23 हप्ता 12 जिल्ह्यांमध्ये जमा केला जात आहे। तर आपण 12 जिल्ह्यांच्या यादी आणि ज्या 10 बँकेमध्ये हे पैसे जमा केले जात आहेत तर त्या 10 बँकांच्या यादी सविस्तर पद्धतीने वाचून दाखवत आहे। तुम्ही सविस्तर पद्धतीने या बँकांची यादी आणि या जिल्ह्यांची यादी पाहायची आहे। सविस्तर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहिली की तुम्हाला दिलासा मिळून जात असतो आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत असते। तर एकंदरीत आपण सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि बँका पाहणार आहोत। परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांना महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का हे तुम्ही सविस्तर पद्धतीने पाहणं गरजेचं आहे। आता बघा शेतकरी बांधवांना या 3 कामांपैकी जे पहिलं काम करायचं आहे तर ते पहिलं काम म्हणजे काय की तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढलेले असणे आवश्यक आहे। दुसरं काम म्हणजे तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे आणि तिसरं काम म्हणजे तुम्ही KYC पूर्ण केलेले असायला पाहिजे। राज्यातील ज्या शेतकरी बांधवांनी अशी 3 कामे केलेली असतील त्या शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि त्यांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची 3 कामे केलेली नसतील तर त्यांना पैसे मिळणार नाही। त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तुम्हाला आता 3 कामे सांगितलेली आहेत। आता तुम्हाला सविस्तर 12 जिल्ह्यांची यादी आणि 10 बँकांची यादी सांगत आहे। तुम्ही सविस्तर पद्धतीने 12 जिल्ह्यांची यादी आणि 10 बँकांची यादी पाहायची आहे। ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल आणि तुमचा बँक खाता या 10 बँकांपैकी असेल तर तुम्हाला दिलासा मिळत आहे आणि तुमची प्रतीक्षा सुद्धा संपवण्यात येत आहे। आता बघा शेतकरी बांधवांना सविस्तर पद्धतीने आपण जिल्हे आणि बँका पाहणारच आहोत। परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांना सर्वात महत्त्वाची गोष्ट ज्या 4 पात्रता लावण्यात आलेल्या आहेत तर त्या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत, तुम्ही या 4 पात्रतेमध्ये बसत आहेत का हे तुम्ही पाहणं गरजेचं आहे। जर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्हाला दिलासा मिळत आहे आणि तरच तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। तर बघा जी पहिली पात्रता आहे तर ते पहिली पात्रता म्हणजे काय की तुम्ही महाराष्ट्र राज्याचे शेतकरी बांधव असायला पाहिजे। दुसरी पात्रता म्हणजे तुमचे वार्षिक उत्पन्न हे कमी असायला पाहिजे। तिसरी पात्रता घरामध्ये कोणी सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। चौथी पात्रता तुमच्या घरामधील एखादा सदस्य रिटायर पेन्शनधारक असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। तर अशा 4 पात्रता आहेत। त्या 4 पात्रतेमध्ये जर तुम्ही पात्र ठरत असाल तरच तुम्हाला दिलासा मिळत आहे
आणि तरच तुमची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. आता बघा शेतकरी बांधवांना बँकांची यादी सांगतो. तर बघा स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट बँका, महाराष्ट्र ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका, ICICI बँका, कोटक महिंद्रा बँका, महाराष्ट्र बँका, महाराष्ट्र ग्रामीण बँका, यासोबत जनधन बँका, तर अशा सरकारी, सहकारी, खाजगी पतसंस्था, सोसायटी अशा सर्व बँकेमध्ये नमोचा 9वा हप्ता आणि PMचा 23 हप्ता जमा होणार आहे. बघा सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. मान्सूनची पेरणी सुद्धा आता लवकरच होणार आहे. तर या दिवसांमध्ये शेतकरी बांधवांना पैशांची गरज असते, त्यामुळे हे पैसे आता प्रत्येक शेतकरी बांधवांना मिळणार आहेत. बघा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता, महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर सुद्धा करायचा आहे.